सांगलीच्या एका बाजूला कृष्णा व वारणा नद्यांना पूर सदृश्य स्थिती असताना दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ दुष्काळग्रस्तांवर आली आहे। पुराचं वाहून जाणारं पाणी मिळावं यासाठी जतच्या संखमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी संघर्ष चळवळीचे नेते तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांनी संखमध्ये गुड्डापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं। म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून वसपेट आणि गुड्डापूर तलाव भरून देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात आली होती। मुख्यमंत्र्यांकडून 6 महिन्यापूर्वी 26 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला होता। मात्र कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसल्याने संतप्त झालेल्या दुष्काळग्रस्तांनी आज संखमध्ये रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला। महापुरामध्ये कृष्णा नदीचं वाहून जाणारं पाणी म्हैसाळ सिंचन योजनेतून मिळावं या प्रमुख मागणीसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे सुमारे 2 ते 3 तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। अखेर जलसंपदा विभागाकडून तातडीने कामाला सुरुवात करण्याचं आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आलं। मात्र कामाला सुरुवात न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला।